कला माणसाला समृद्ध करते। कला हा विषय नसून जीवनाचा आशय आहे। प्रत्येक माणसात कुठली ना कुठली कला दडलेली असते, त्यास केवळ माणसाने विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी कलेची विविध विद्यालये ज्ञान देण्यास तयार असतात। चित्रकलेच्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये जायचे असल्यास फाउंडेशन नावाचा कोर्स असतो। त्या कोर्समुळे चित्रकलेच्या शिक्षणाची दारे उघडली जातात। आशुतोष खंडारे हा विद्यार्थी फाउंडेशन कोर्समध्ये अमरावती विभागातून सर्वप्रथम आला आहे। त्याला अमरावतीसह महाराष्ट्रात कलेची शिक्षण देणारे श्री आर्ट कला वर्गाचे संचालक सारंग नागठाणे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे आशुतोष सांगतो। आशुतोष हा हरहुन्नरी कलावंत आहे। त्याच्या मायक्रो आर्टचा प्रवास थक्क करणारा आहे। आपल्या पहिल्या मायक्रो आर्टची सुरुवात एस या इंग्रजी अक्षराने सन 2024 पासून केल्याचे आशुतोष सांगतो। अमरावतीसह त्याचे महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांमध्ये अनेक चित्र प्रदर्शन झाली आहेत। मायक्रो आर्ट मध्ये गणपती, अंबादेवी, एकविरा देवी, विठ्ठल रुक्मिणी या मूर्ती छोट्याशा पेन्सिलच्या टोकावर साकारून रसिकांची प्रशंसा मिळविली आहे। श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती हे असे कलावर्ग आहे जे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यामध्ये त्यांचे करिअर कसे निर्माण होईल याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण करते। या आशुतोषच्या मायक्रो आर्ट द्वारे त्याला 100 पेन्सिलचे एक काम सुद्धा मिळाले आहे, ज्याने त्याला 2 लाखाचे मानधन मिळणार आहे। असे अनेक कलाकार या श्री आर्ट कला वर्गाच्या कलावर्गात आपली कला दाखवित आहे। आपण सर्वांनी या कलाकारांना प्रोत्साहन करावे व आपणास आवड असल्यास आपण सुद्धा या कला वर्गाचा भाग व्हावा असे आवाहन आयोजक करीत असतात। निःशुल्क मार्गदर्शन व प्रशिक्षण कला वर्गात केले जातात। अशा कला वर्गाला अनेकांचे आशीर्वाद मिळत आहे। कला क्षेत्रात जर करिअर घडवायचे असल्यास एकदा तरी श्री आर्ट कला वर्गाला भेट द्यावी असे आवाहन प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।